तुम्ही पळयतात युनिक गोवा. सबस्क्राईब, शेअर, नमस्कार. मी लाईक. सत्यविजय नाईक, हिंदू युनिक जनजागृती गोवा समिती. युवर चॅनल. आज आम्ही जिल्हाधिकारी उत्तर गोवा यांना एक निवेदन सुपूर्द केलं आहे की येत्या 3 मार्चला गोव्यामध्ये होळी मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरी होणार आहे. या होळीच्या निमित्ताने काल आम्ही काही जाहिराती पाहिल्या की गोव्यातल्या काही नाईट क्लब्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, या ठिकाणी होळीच्या नावाखाली होळी सेलिब्रेशन इव्हेंटचं ऑर्गनाईज करण्यात आले आहे. यामध्ये आम्ही पाहिलं की या इव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्यांना रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलं आहे आणि या रजिस्ट्रेशन फॉर्म आम्ही ओपन करून पाहिलं तर त्यामध्ये अनलिमिटेड बियर, त्याचबरोबर वोडका अशा प्रकारच्या दारूच्या वेगवेगळ्या ऑप्शन्स त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. या माध्यमातून या पार्टीमध्ये रेन डान्स असू दे किंवा DJ अशा प्रकारचा इव्हेंट गोव्यामध्ये या हॉटेल्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. खरं तर होळी ही आमची पारंपरिक उत्सव आहे. अगदी गावागावामध्ये गोव्यातल्या होळी अगदी पारंपरिक पद्धतीने आमच्या ज्या पूर्वजांनी जी परंपरा घालून दिली आहे त्याचा वसा घेऊन आज कित्येक गोमंतकी आज वेगवेगळ्या गावामध्ये ही पारंपरिक शुद्ध सात्विक पद्धतीने आयोजित केली जाते. परंतु आज अशा प्रकारे या इव्हेंटचं आयोजन करून एक चुकीचा मेसेज संपूर्ण गोवा आणि वेगवेगळ्या ठिकाणी गोव्याची जी मूळ ओळख आहे तर ती बदलण्याचा हा जो प्रयत्न आहे तर तो आम्ही हाणून पाडण्यासाठी सरकारकडे आवाहन करतो की ह्या सगळ्याच्या माध्यमातून हे जे कोण संबंधित हॉटेल्स आहेत त्यापैकी एक हॉटेल हयात म्हणून आहेत, तर यांनी जी पार्टी आयोजित करण्यात आली त्यामुळे जी वयोमर्यादा घातली आहे तर ती 8 वर्षांची आहे. म्हणजे 8 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या सगळ्यांना यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. म्हणजे 9 ते 10 वर्षाच्या मुलांना देखील या पार्टीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि यामध्ये त्यांनी अनलिमिटेड बियर असं एक ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये सहभागी होतील त्यांना सगळ्यांना बियर विनामूल्य ठेवलेली आहे. त्याचबरोबर मध्ये बाकी सगळा लंच आहे, डिनर आहे, या सगळ्या गोष्टी होतील. परंतु एक चुकीच्या पद्धतीने गोव्यात होळी म्हटल्यानंतर दारूचं सेवन अशा प्रकारचा मेसेज आज जगभरामध्ये जाईल, हा चुकीचा आहे. वास्तविक आमची होळी जी आहे तर ती आध्यात्मिक आमचा एक सण आहे, तर त्याचं त्या ठिकाणी संरक्षण झालं पाहिजे आणि त्याचा योग्य तो मेसेज समाजामध्ये गेला पाहिजे. परंतु चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तर तो हाणून पडला पाहिजे. याविषयी जिल्हाधिकारी त्याचबरोबर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे, यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्याचबरोबर कळंगूट पोलिसांकडे आम्ही सुद्धा याच्याविषयीची तक्रार करत आहोत. त्यामुळे पोलीस प्रशासन यांनी याची त्वरित दखल घेऊन गोव्यामध्ये हे चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा हा जो होळीच्या सणाचा प्रयत्न आहे तर तो हाणून पाडला पाहिजे, अशा प्रकारची आम्ही मागणी या माध्यमातून करतो. नमस्कार. सबस्क्राईब, शेअर, लाईक. युनिक गोवा युवर चॅनल.